बघूयात पुढची बातमी। अधिवेशनाच्या आधी मवियाच्या बैठकीला आता सुरुवात झाल्याचं कळतंय। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि त्याच्याच आधी आता मवियाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। मात्र एक महत्त्वाची अपडेट म्हणजे या बैठकीला खरं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारल्याचं कळतंय। अधिवेशनाआधी मवियाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। मात्र या आता बैठकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र उपस्थित नसल्याची माहिती मिळते। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच आधी आता अधिवेशनामध्ये नेमकं सत्ताधाऱ्यांसमोर कशा पद्धतीनं रणनीती आखायची या संदर्भातली ही बैठक आपण ही दृश्य बघतोय। बैठकीतली सगळे मवियाचे नेते उपस्थित आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला बैठकी संदर्भातले अपडेट देत आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय मवियाची बैठक सुरू झाली आहे, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते काही इथे दिसत नाहीयेत। नक्कीच आपण पाहायला गेलं तर उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। मोठं अर्थसंकल्पीय अधिवेशन खरं तर उद्या असणार, उद्यापासून होतंय। परंतु या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते त्यासोबतच काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते जे आहेत ते पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कोणताही नेता जो आहे तो बैठकीला पोहोचलेला नाही। खरं तर बैठकीची वेळ जी आहे ती 12ची वेळ होती, परंतु बैठक देखील उशिरा सुरू झाली तरी देखील अजून देखील कोणताही राष्ट्रवादीचा नेता जो आहे तो बैठकीला पोहोचलेला नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पवार हे बाहेर आहेत, त्याचबरोबर शशिकांत शिंदे, जयंत पाटील हे देखील आपापल्या मतदारसंघात आहेत। जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता होती, परंतु अजून देखील जितेंद्र आव्हाड आलेले नाहीत। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सध्या काँग्रेसची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक सुरू झालेली आहे। उद्यापासून ज्या पद्धतीने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने रोखायचं आणि कशा पद्धतीने आपली उत्तरं द्यायची किंवा कशा पद्धतीने प्रश्न मांडायचे या संदर्भात जे आहे ते महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अनुपस्थिती जी आहे तो आता चर्चेचा विषय ठरतोय। निश्चितच या बैठकीवरती तुम्ही लक्ष ठेवून राहा निवृत्ती, प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहणार आहोत। मात्र हे दृश्य आपण बघत आहोत, मवियाची बैठक सुरू आहे। भास्कर जाधव, सतेज पाटील यासोबतच ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब असतील आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे देखील इथे उपस्थित आहेत। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकही नेते या ठिकाणी उपस्थित नसल्याचं आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाड येणार होते, मात्र ते काय अजून या बैठकीला आलेले नाहीयेत। तर रोहित पवार तिकडे दिल्लीमध्ये आहेत, शशिकांत शिंदे हे येणार नसल्याचं देखील कळतंय। मात्र आता पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते या बैठकीला उपस्थित नसल्यानं अनेक चर्चा इथं रंगू लागलेल्या आहेत। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे, त्या अधिवेशनामध्ये सरकारला नेमकं कसं घेरायचं या संदर्भात ही बैठक आणि या बैठकीला शरद पवारांचे नेते मात्र अनुपस्थित।